गुलामगिरी वाचता म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात पेटता निखारा बांधून केलेला संसार आहे. तुम्ही गुलामगिरी वाचा, तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा, तुम्ही शेतकऱ्याचा आसूड वाचा, तुम्ही तृतीय रत्न सारखं नाटक वाचा. हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल. हा जो सावित्रीबाईंचा आम्ही सरांशी चर्चा करताना काय मी एक गोष्ट म्हणतो की खरं तर नेवसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल. बरोबर. तर ती जी सत्यवानाची सावित्री होती का, तर त्या सत्यवानाच्या सावित्री पासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे ना, हा प्रचंड मोठा. याच्यामध्ये सामाजिक भान आहे, याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे, त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना, हा 3 पातळ्यांवर वेगवेगळा आहे. म्हणजे तो आधी वैयक्तिक पातळीवर आहे. मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल आणि माझ्या बायकोने काय शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल. इथून वैयक्तिक पातळी सुरू होते, त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते. तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो. मगाशी सती सर आणि गंगावणे सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे 3 लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे. त्यावेळचा काळ, त्यावेळचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज. खरंच आहे.